अमरावतीमध्ये सध्या सायन्स कोर मैदानामध्ये 5 दिवसांचा कृषी महोत्सव सुरू आहे। या कृषी प्रदर्शनाला रोज हजारो शेतकरी हजेरी लावत आहेत। अशाच एका शेतकऱ्यानं सरकारच्या कृषी धोरणावर आपली रोखठोक मतं व्यक्त केली। त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। धोरण मोकळा करा, तुम्हाला भिकायली आम्हीच बसून राहिलो। तू सांग एकतरी उपाशी येत आहे। 60 कोटी होती तर आपली उपास पडे, एक अर्ध कोटी झोपेल होतं। एवढं आम्ही उत्पादन केलं। माय एकच म्हणणं आहे, आयात निर्यात धोरण मोकळं करा, तुम्हाला भिकायली मागत आमच्या मालाला कुठे भाव आहे। पाकिस्तानात इका लागते का अफगाणिस्तानात इका लागते कांदे। एक जण सांगे मंदी आहे, मतलब ट्रम्प या संघ बोलत असते का रोजचा तुलाच माहित आहे। म्हणजे इथे मंदी आली का जागतिक मंदी दादा माय असं म्हणणं आहे, एक भाषण एका ऐकून माय एक तुमच्या लग्नाचं ठेवा, त्याला लोक मानून ते खरं तुमच्या टोकसानं होईल का सारं। आत्मनिर्भर करला का आम्ही किती दूर पाहिजे या देशाला दूर। तू भाव सांग, दूर नाही पिकवली तर दादा 6 महिने त्याची राहणार नाही। आम्ही पिकून देतो, निसर्गालाही नाही भेट। आत्मनिर्भर सांगतो, या शेतकऱ्यात दम आहे। किती 150-300 कोटी झाली। चॅलेंज सांगतो कृषी विभागाचे शास्त्रज्ञ, आमची मेहनत सकाळी पेरू 8 वाजता, 10 वाजता उगवण, 12 वाजता त्याला कनुशीन, 4 वाजता त्याला खुळून टाकू, 5 वाजता चक्कीत नेऊ आणि 6 वाजता जीव घालू। ह्या दम आहे शेतकरी। पण माय म्हणणं आहे, जो तो उठला बसला कलेक्टर आहे म्हणते ते शेतकऱ्याचा पौल आहे। तुझे जेवण आहे का त्याच्यावर? पण ज्याचं मरण, ज्याचं लग्न, ज्याचे शिक्षण जे शेतीवरच आहे, हो होय शेतकरी हे म्हणते आणि लाख लाख पगार घेते ते शेतमालक होय। काही व्याख्या आहे आता करा। आता येते काय काळजी न, ते फार्मर आयडी म्हणून राहिले। फार्मर आयडी कायले बे आम्हाला पाहिजे? जनता पोचली दादा, एवढं उत्पादन केलं का खाल्ले कुत्रे पोया नाही खातो। अमूल्यन झालं आमच्या मालाचं। एक साधूही भेटला माझ्या गावात, अन्न हे पूर्ण ब्रह्म। काका म्हटलं 60 कोटी होती जेवायला नाही भेटे, ते आपली पूर्ण ब्रह्म आहे। आता म्हटलं असंच ब्रह्म झालं, जेवायला लोक येत नाही राजा बोलावले तर असं साधं उदाहरण पाहिजे ना। त्याच्यात म्हणे तो 1 रुपया भिकारी नाही घेत दादा। लय मोठं थापड आहे ते शेतकऱ्याला। आम्ही 1 रुपयात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।